झी 24 तासच्या दणक्यानंतर या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात आला आणि या जमिनीच्या व्यवहार रद्दची पावती झी 24 तासच्या हातात मिळालेली आहे। व्यवहार रद्दच्या पावतीमध्ये तेजवानीचं नाव नाहीये। आपण बघतोय की कशा पद्धतीने पळवाटा शोधण्याचा प्रयत्न आहे। व्यवहाराच्या कागदपत्रामध्ये शीतल तेजवानीचं नाव होतं, मात्र व्यवहार रद्दच्या पावतीतून शीतल तेजवानीचं नाव वगळण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने पळवाटा शोधण्यात येत आहेत आपण बघतोय। ही दोन दृश्य जर आपण बघितले, दोन फोटो आपण बघितले, पहिले आहेत व्यवहार करतानाचे पावती आहे, दुसरी आहे व्यवहार रद्द करतानाची पावती आहे। व्यवहाराच्या पावतीमध्ये जर आपण बघितलं पुणे जमिनीचा व्यवहार आपण पहिल्या पावतीमध्ये बघतो, यामध्ये शीतल तेजवानींच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या पावतीमध्ये फक्त अशोक आबाजी गायकवाड आणि आदर्श असा उल्लेख करण्यात आलेला आहे। पहिली आपण व्यवहार करताना जर बघितलं तर अशोक आबाजी गायकवाड यांच्यासह शीतल तेजवानी यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र दुसऱ्या ज्यावेळेला व्यवहार झी 24 तासनं हा सगळा प्रकार गैरव्यवहाराचा समोर आणला, महाराष्ट्रासमोर ठेवला, राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आणि हा व्यवहार रद्द करण्यात आला। मात्र व्यवहार रद्द करताना कशी चलाकी केली आहे यामध्ये आपण बघू शकतोय। नावांमध्ये शीतल तेजवानी ज्यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतली या सगळ्या 272 लोकांची, यांचं नाव वगळण्यात आलंय। शीतल तेजवानीचं का नाव वगळण्यात आलंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे।